पाहायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज। आमदार अभिमन्यू पवार यांच्या मध्यस्थीने हलशी हत्तरगा येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे। हलशी हत्तरगा येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या विविध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतला मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर न करता बोगस बिले उचलली त्याची चौकशी करून दोषी ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करावी यासाठी ऑगस्ट 14 पासून पंचायत समितीच्या समोर येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले होते। स्वातंत्र्यदिनी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती। मात्र दोषीवर पोलीस कारवाई केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते। शुक्रवारी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन सर्व माहिती घेतली। यानंतर गट विकास अधिकारी सोपान केले यांच्याशी चर्चा केली। यानंतर ग्रामसेवक कार्तिक माळी यांना निलंबित केले असे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले व 1 महिन्यात त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आश्वासन ग्रामस्थांना दिले। यानंतर 1 महिन्यात कारवाई नाही झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असे सांगून उपोषणकर्त्याची समजूत काढली व हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आली। यावेळी निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित म्हजे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, छावा संघटनेचे अध्यक्ष दास साळुंखे आदी उपस्थित होते। पासून हलशी हत्तरगा येथील नागरिक या ठिकाणी उपोषण करतायत। ग्रामसेवकांनी सरपंच या दोघांना मिळून काही भ्रष्टाचार केल्याचे आरोप ते लावतायत। बीडीओनी चौकशी समिती नेमली आहे। त्या चौकशी समितीमध्ये स्पष्टपणे दोघंही गैरप्रकार केल्याचं सिद्ध होतं आहे। अशा वेळी सगळ्याची भावना पाहता मी स्वतः आज तुम्हाला भेट द्यायला आलो आहे। मला वाटतं काल परवा संभाजी भैया पण आपल्याला भेट देऊन गेलेले। आम्ही दोन्ही आमदार तुमच्या पाठीशी आहोत। आमची तुम्हाला विनंती आहे की आपण उपोषण सोडावं। आत्ता तात्पुरती कारवाई जी इमिडिएट इफेक्ट आहे ते सुद्धा कारवाई आत्ता जिल्हा प्रशासनाने केली आहे। बीडीओनी तात्काळ इफेक्टनी माळी म्हणून जे ग्रामसेवक आहेत त्यांना सस्पेंड केलेलं आहे आणि सरपंचाच्या विरुद्ध 39(1) ची कारवाई, जी कारवाई करायचा अधिकार फक्त विभागीय आयुक्तांना आहे, तो अधिकार जर ह्यांना असता तर इथं सस्पेंड करता आला असता सरपंचासुद्धा। पण सरपंचांना जे अधिकार कायदा आहे त्या कायद्यामध्ये विभागीय आयुक्तांनाच ते अधिकार 39(1) चे आहेत। विभागीय आयुक्त पुन्हा परवानगी देतात शिवना आणि शिव सस्पेंड करतात सरपंचांना। त्यामुळं आपण आजच सगळ्या गोष्टी व्हावं असं अपेक्षा न करता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपण याला किमान ह्या प्रोसेसला 21 दिवस 3 वीक्स लागतात, तरी आपण 1 महिना म्हणू। आज 16 तारीख आहे, 18 आहे का? आज 16 ऑगस्ट आहे। 16 सप्टेंबर म्हणजे 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन आहे। 17 सप्टेंबरचा झेंडा होऊ द्या। 18 सप्टेंबरच्या दिवशी सकाळी 11 पर्यंत जर कारवाई नाही झाली तर हा आमदार अभिमन्यू पवार हलसीकरांच्या सोबत या ठिकाणी उपोषणाला बसेल। मी या ठिकाणी घोषणा करतोय, मी जिल्हा प्रशासनाला सजग करतो। या चेनमध्ये जे काय आहे सगळे, या चेनमध्ये जेई असतील, डेप्युटी असतील, ई असतील, बीडीओ असेल, जे कोणी असतील हे सगळे सस्पेंड व्हायला पाहिजे अशी माझी कारवाई 25 तारखेला झाली 5व्या महिन्यात। आणि आतामुळं आपण 1 महिना वेळ आपण यांना देतोय। माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचा आमदार म्हणून तुमच्यावर माझा अधिकारी आहे, स्वतःच्या तब्येतीची काळजी करा। एखाद्या विषयामुळे एवढं काही काय सगळं आकाश कोसळलेलं नाही, पण कोणी अपमान केला असेल, कोणी बोलला असेल तर आज कारवाई केलेलीच आहे तुमची। पण मला तुम्हाला विनंती करायची आहे की एवढं स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन आपण 2 भावंड आपले हॉस्पिटलमध्ये आहेत, 2 आता अत्यवस्था आहेत, त्यांनी आत्ताच्या आत्ता उपोषण सोडावं अशी माझी नम्रपणे तुम्हाला विनंती आहे आणि सूचना पण माझी आहे विनंतीसोबत, कारण तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, तुम्ही तुमचा आमदार आहे। त्यामुळं आपण 1 महिन्याची तुम्हाला वेळ देतो मी प्रशासनाला। मी शिवना जाहीर सांगतोय, मी बाईट पण तुम्ही घेऊ शकता बीडीओ साहेब। 1 महिन्यामध्ये संपूर्ण कारवाई व्हायला पाहिजे, फ्रेम व्हायला पाहिजे आणि संबंधित गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। धन्यवाद।